सो हॅलो, तुम्ही आता सध्या 11वीची बॅच आहे ना सध्या टोटल? 11वीची पूर्णचे पूर्ण. ओके. काही काही आहे नवीन चेहरे, म्हणजे काही काही जुने चेहरे ज्यांना दिसतोय याला ओळखतो मी. तो होतो मी ऋषिकेश वैद्य. मी तुमचं बायोलॉजी घेणार आहे टोटल, म्हणजे जेवढा आपला पोर्शन आहे NDAच्या मध्ये जो सिलेबस येणार आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश, कोणती कम्फर्टेबल लँग्वेज, तिन्ही पण. मराठीत यामुळे सांगतो की बरेच जे आपले म्हणजे तुम्ही लोक जे स्टुडंट आहे सगळे ते रुरल बॅकग्राऊंड मधून येतात, त्यामुळे मी मराठीत प्रेफर करतो. पण तसं काही नाही, बायलिंगल करेल. इंग्लिश ज्यावेळेस इंग्लिश टर्म येतील त्यावेळेस इंग्लिशमध्ये बोलेल, आणि मध्ये मध्ये हिंदी पण थोडी थोडी. ठीक आहे. मी इंट्रोडक्शन देतो थोडं, की मी पण NDAची तयारी करायचो तुमच्यासोबत. मी NDA, इंडियन कोस्ट गार्ड, CDS, AFCAT सगळीच करतो. सोबत सोबत UPSCची पण तयारी करतो, आणि आता सध्या मास्टर्स करतोय अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये. खूप दिवसाचं चालू होतं की तुमच्यावरती लेक्चर घ्यायचे. आज म्हणजे पहिल्यांदा खूप दिवसानंतर योग आला तर घ्यायचं. तर बेसिक तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते चॅप्टर आहे बायोलॉजीमध्ये. मी सरळ आज स्टार्ट करेल. आपल्याकडे टाइम म्हणजे आहे तसं काही नाही, आरामात घेऊ. जिथे जिथे समजणार नाही तुम्हाला तिथे तिथे मला सांगा, प्रत्येक डाऊट विचारा. आणि क्लास असा नका ठेवू की फक्त मी येऊन शिकवतोय. ठीक आहे. म्हणजे पर्सनली मी प्रेफर करतो की क्लास इंटरॅक्टिव्ह झाला पाहिजे. त्याने काय होईल की जे मला येतं ते तुमच्यापर्यंत पोहोचेल, आणि जे तुम्हाला समजत नाही ते पण ऍक्च्युअली मला कळेल की तुम्हाला कुठे डाऊट येतोय कुठे नाही. ठीक आहे. सो जेवढं इंटरॅक्टिव्ह राहता येईल, जेवढे डाऊट तुम्हाला विचारता येईल तेवढे विचारा. जे म्हणजे असं नाही की मी एकदम परफेक्ट आहे, जेवढे मला येतील तेवढे मी तुम्हाला सांगेल. नाही आलं दुसऱ्या दिवशी सांगेल, पण सांगेल. ठीक आहे. आणि ठीक आहे. बायोलॉजीचे चॅप्टर माहिती कोणते कोणते येतात तुम्हाला? पोर्शन माहिती आहे? कोणीतरी सांगा. एक जण सांगा, मग एक जण सांगितलं तरी चालेल. हा सांगा. ह्युमन काय? हा, न्यूट्रिशन आहे. अजून बायोमॉलिक्युल्स मध्ये येणार, ते टिश्यू येणार, सेल, डिसीज येतील, ह्युमन डिसीज. हा, ॲनिमल क्लासिफिकेशन येईल, तो लास्टला घेऊ आपण. ठीक आहे. दुसरा अजून काही मेन एकदम चॅप्टर ह्युमन फिजिओलॉजीचे सांगा. प्लांट अनाटॉमी येईल, प्लांट फिजिओलॉजी येईल. ठीक आहे. ह्युमनची नर्वस सिस्टम येईल, डायजेस्टिव्ह सिस्टम येईल, स्केलेटल सिस्टम येईल, कार्डियक सिस्टम येईल, मसल सिस्टम येईल, सगळं येईल. अजून काय काय येईल त्यामध्ये? आणि म्हणजे आपण एक फ्लोनी जाऊया. म्हणजे जसं की सेल कुठून बनले, काय बनले, सेल पासून काय बनतील, टिश्यू पासून ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टम, त्यानंतर पूर्ण सिस्टम बनलं एकदा. त्यानंतर मग जाऊ आपण की सिस्टम मध्ये काय काय प्रॉब्लेम येतात. जसं की सिस्टम बनली आपली, प्रॉपर ऑर्गन सिस्टम बनली, जशी की आपली कार्डियक सिस्टम बनली, मग त्याचे डिसीजेस कोणते येतील, त्यावरती ट्रीटमेंट काय असेल, त्यावरती उपचार काय असेल, की त्यावरती प्रिव्हेन्शन कसं करायचं, या गोष्टी आपण त्यामध्ये बघू. त्यानंतर लास्टला मग येईल आपलं की प्लांटचं तर आपण अगोदरच घेऊ, सेलच्या आणि प्लांटच्या नंतर. मोस्टली आपचे लेक्चर बरेच काही ऑनलाईन होतील, काही ऑफलाईन होतील ड्यू टू सम रिझन. ठीक आहे. तर एक मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही चॅप्टर मेन्शन्स केलेत, कोणी बघितलं पाथ फाइंडर बुक सगळ्यांकडे असेल ऍज एक्सपेक्टेड, सगळ्यांकडे. तुम्ही बायोलॉजी सिलेबस वाचलाय, कोणते कोणते चॅप्टरचे नाव सांगा मला. आता हे तुम्ही जे सांगितले हे सगळे त्यातले पॉइंट्स होते. आता चॅप्टरचे नाव सांगा एकदा मला, काय काय चॅप्टर त्यामध्ये. हा, कोण वाचते? बायोलॉजी चॅप्टर. हा, बरोबर. कन्स्टिट्यूएंट ऑफ फूड्स, त्यालाच आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बरोबर, 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 बायोलॉजी. हो, त्यानंतर हा, ठीक आहे. एवढे चॅप्टर येतील. एक ब्रीफ सांगतो की जे तिथे समोर लिहून घ्या, वाटलंस किती किती क्वेश्चन येतील कोणत्या कोणत्या चॅप्टर मधून, कारण की हे इम्पॉर्टंट आहे की कोणत्या चॅप्टरला किती आपल्याला वेटेज द्यायचं किंवा किती इम्पॉर्टन्स द्यायचं. ठीक आहे. तर मोस्टली बायोलॉजीचे टोटल क्वेश्चन येतील नियर अबाउट 10च्या आसपास येतील, 10 ते 12 क्वेश्चन्स येतील.
जो फर्स्ट चॅप्टर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, त्यामधले 2 क्वेश्चन फिक्स असतात, कमी जास्त होतात, दरवर्षी ट्रेंड चेंज होत राहतो. बायोडायव्हर्सिटी मधले 2 क्वेश्चन्स येतील. त्यानंतर सेल अँड सेल डिव्हिजन मधले 2 क्वेश्चन येतील. आणि जे कन्स्टिट्यूट फूड्स आहे, आपण त्याला बायोमॉलिक्युल्स म्हणतो, त्याचा 1 क्वेश्चन कंपल्सरी असतो आणि तो असतो विटॅमिन्स वरती. मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की जे आपले बायोमॉलिक्युल्स आहे त्यामधले जे विटॅमिन्स आहे, विटॅमिन्स वरती 1 क्वेश्चन दरवर्षी फिक्स असतो. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, त्यामधले 3 किंवा 4 क्वेश्चन त्यामधले येतात फिक्स आहे. 3 तर ऍटलीस्ट मिनिमम फिक्स आहे, 4 ते येऊ पण शकतात. त्यानंतर प्लांट फिजिओलॉजी अँड रिप्रोडक्शन मधले 2 क्वेश्चन फिक्स आहे, त्याच्यापेक्षा कमी तर येणार नाही, जास्तच येतील. त्यानंतर ह्युमन सिस्टम 1 आणि ह्युमन सिस्टम 1 इच 2 क्वेश्चन्स येतील, दोन्ही मधले पण 2-2. त्यानंतर हेल्थ अँड डिसीज मधले पण 2 येतील. आणि लास्टचा जे चॅप्टर सांगितलं तो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स अँड बायोडायव्हर्सिटी, तर त्यातले 2-2 क्वेश्चन म्हणजे त्यावरचे 3 क्वेश्चन फिक्स आहे. ठीक आहे. ओके. हा, सो टेल मी व्हॉट इज द बायोलॉजी. इथून स्टार्ट करू आपण. बायोलॉजी काय? स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यामध्ये कोण कोण येतील मग? फक्त ह्युमन्स येतील का? प्लांट्स पण येतील. हा, सो याची डेफिनेशन बायोलॉजी म्हणजे काय की बायोलॉजी मीन्स की स्टडी ऑफ, सायंटिफिक स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, सायंटिफिक. कारण की आपण फिलॉसॉफिकल स्टडी करतोय का बायोलॉजी आपलं कुठल्याही ऑर्गॅनिझमची, कुठल्याही ऑर्गॅनिझम्स कशावरती बेस आहे आपल्या, आपण याला फिलॉसॉफिकल स्टडी नाही करत आहे, आपण करतोय सायंटिफिक. कुठली ज्यामध्ये तुम्हाला लॉजी जिथं लागेल तिथं समजायचं की तिथली सायंटिफिक स्टडी आहे. सोशिओलॉजीचा एक सब्जेक्ट झाला समजा, सोशिओलॉजी बायोलॉजीच्या वेगळा, तिथे पण लॉजी लागला. आता सोशिओलॉजीमध्ये मोस्टली आपण सोसायटीची स्टडी करतो, बट ती पण सायंटिफिकली करतो, म्हणून त्याला सोशिओलॉजी म्हणतात. ठीक आहे. जिथे जिथे लॉजी येईल तिथे तिथे असं समजून चालायचं की सायंटिफिक स्टडी होणार आहे या गोष्टीची. ठीक आहे. मग बायोलॉजी म्हणजे काय? बायो मीन्स काय? बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. हँडरायटिंग थोडी खराब आहे माझी, थोडी नाही बरीच खराब आहे, कारण की मी म्हणजे MBBS ची तयारी करत होतो, स्वतः असं गृहीत धरून चालवलं की मी डॉक्टर आहे, मग मी हँडरायटिंग खराब करून घेतली माझी. ठीक आहे. आणि सोबत सोबत UPSC तयारी करतो तर स्पीड मेंटेन ठेवावं लागते. म्हणजे एवढी सुंदर नाही की कोणी म्हणा की वा काय रायटिंग आहे, असं कोणी म्हणणार नाही, आणि असं पण नाही म्हणणार की काय रायटिंग आहे, मध्ये स्पीड वगैरे सगळं मेंटेन करतो. ठीक आहे. तर बायोलॉजी मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमची सायंटिफिक स्टडी. ठीक आहे. त्यानंतर हा बायोलॉजी शब्द कुठून आला? 2 याचे जर फोड केले आपण, कुठलाही शब्द जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला घेणार त्याचं काय करायचं, 2 याच्यामध्ये कंटिन्यू करायचं. काय होईल? बायो लॉजी नाही म्हणायचं, त्याला लोगस. ठीक आहे. हा शब्द बायोलोगस हा लॅटिन वर्ड आहे, तिथून बायोलॉजिस्ट शब्द वर्ड जो आलेला आहे. बायो मीन्स काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, लोगोस मीन्स स्टडी. ठीक आहे. तर बायोलॉजी मीन्स काय मग? सायंटिफिक स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इथपर्यंत कळालं? आता आपल्या एक्झाम्स मध्ये 10 ते 12 क्वेश्चन असतील बायोलॉजीमध्ये. याचा अर्थ असा नाही की बायोलॉजीला तुम्ही ग्रँटेड घ्या. इच अँड एव्हरी सब्जेक्ट इन युअर सिलेबस. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, कारण की बायोलॉजी असा एक सब्जेक्ट आहे तुमच्या सिलेबसमध्ये जो की खूप स्कोरिंग आहे. तुम्हाला 60 मार्क 50-60 मार्क्स आरामशीर देऊ शकतो फुकटचे, आणि तुम्हाला ते 50-60 मार्काचं इम्पॉर्टन्स मी सांगणं वेगळं काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे 50-60 मार्क्सचं किती इम्पॉर्टन्स आहे. तर माणूस 2 मार्क्सनी सुद्धा मेरिट आउट पण होतो, 2 मार्क्सनी पण मेरिट इन पण होतो. किती कट ऑफच्या 2 मार्क्स जास्त असतात तर रिटर्न क्लिअर होतं, 2 मार्क्स कमी असले तर 0.25 मार्क्स जरी कमी असले तरी काय होतं, माणूस फेल होतो. म्हणजे किती मेहनत करा तुम्ही, आणि हा खेळ ह्याच मार्क्सचा आहे, तुम्ही किती कोणत्या सब्जेक्टमध्ये किती स्कोअर करणार. आता मॅथमॅटिक्स झालं, फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, यात पण तुम्ही स्कोअर करू शकता. बट मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स काय, यू हॅव टू प्रॅक्टिस मोर. ठीक आहे. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स खूप जास्त प्रॅक्टिस करणार लागणार. बट बायोलॉजी तसं नाहीये, जास्त प्रॅक्टिस करायची नाही. इकडे उलट आहे, बायोलॉजी तुम्हाला प्रॅक्टिस नाही करायची, तुम्हाला रिव्हिजन करायचंय. ठीक आहे. रोज जसं तुम्ही काहीतरी बायोलॉजीनी का
रोज तुम्हाला जेवढी स्टडी करता येईल, स्टडी मीन्स की रिव्हिजन, जेवढं करता येईल तेवढं करा, कारण की तो तुम्हाला फायदा देईल. मागच्या 2-3 बॅचचे जे सिलेक्ट झाले, बरंच त्यांनी बायोलॉजी व्यवस्थित केलं, तर एक क्वेश्चन आय थिंक प्रतीकचं झालं होतं तेव्हा, त्याने एक क्वेश्चन त्याचा चुकला होता फक्त बायोलॉजीमध्ये, बाकी 12 क्वेश्चन त्याचे बरोबर आले होते. सो तो स्कोअर जास्त केला त्याने रिटर्नमध्ये. तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे, यू हॅव टू रिवाइज इट, म्हणजे जेवढं होईल तेवढं, आज जेवढं झालं तेवढं तुम्ही घरी जाऊन रिवाइज करा त्याला. ते जे तुमचं ऑथेंटिक, आता मी तुम्हाला प्रेफर करेल की NCERT बुक्स वाचा, 11th आणि 12th दोन्ही पण. आता सध्या 11th सिलेबस घेतोय, त्यामुळे NCERT बायोलॉजीचे 11th बुक रीड करायचं तुम्ही. त्यानंतर काही डाऊट असतील तर पुन्हा तुमचं पाथ फाइंडर, त्यामध्ये पण एक शॉर्टमध्ये दिलेलं आहे तुमचं सिलेबस, बायोलॉजी जेवढा पूर्ण सिलेबस तेवढा, तो तुम्ही जर वाचून या डेली बेसिसवरती, म्हणजे काय होईल की जी तुमची अंडरस्टँडिंग आहे माझ्यापेक्षा जास्त चांगली तुम्हाला होईल. आणि जर घरी तुम्हाला त्या गोष्टी नाही समजल्या तर उद्या येऊन दुसऱ्या दिवशी मला विचारा. म्हणजे काय होईल की जेवढं तुम्ही रीड करताय, मी जेवढं शिकवतोय आणि तुम्ही स्वतः रीड करताय, त्यानंतर जे तुम्हाला डाऊट येतील ते काय कोर डाऊट असतील, म्हणजे ते जर क्लिअर झाले, तुमची अंडरस्टँडिंग, तुमची जी प्रॉपर अंडरस्टँडिंग आहे त्या सब्जेक्टची किंवा त्या एका टॉपिकची किंवा एखाद्या चॅप्टरची, ती जास्त होईल. आणि तेच इम्पॉर्टंट आहे, जेवढे तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घेणार तेवढा तुमचा फायदा होईल. मॅथमध्ये पण सेम आहे, फिजिक्समध्ये पण सेम आहे. बायोलॉजी जास्त कन्सेप्ट नाही आहे, थिअरॉटिकल सब्जेक्ट जास्त आहे, थोड्या कन्सेप्ट आहे, त्या एकदा तुम्ही क्लिअर केल्या, प्लांट अॅनाटॉमी आणि प्लांट फिजिओलॉजीमध्ये जेवढ्या कन्सेप्ट आहे, फोटोसिंथेसिसच्या वगैरे किंवा ज्या रिएक्शन्स होतात त्यांच्या, त्या जर व्यवस्थित केल्या तर इनफ आहे तेवढं. बाकी हा सब्जेक्ट थिअरॉटिकल आहे, मी काही नोट्स पण शेअर करेल, त्या पण तुम्ही रिवाइज करा. ठीक आहे, पुढे जाऊ थोडं. बायोलॉजीमध्ये आपण जो सिलेबस कव्हर करणार आहे त्यामध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचा जो डिफरन्स आहे तो पण समजून घेऊ, कुठे कुठे काय होणार आहे. त्यानंतर यांचा स्टडी कसा करावा लागतो. आता बेसिकली बायोलॉजीचा स्टडी कशाच्या बेसिसवरती होतो, आपण कुठलाही स्टडी करतो, कुठलाही सिलेबस कव्हर करतो किंवा कुठल्याही एखाद्या रिसर्चमध्ये जातो, तेव्हा एक बेसिस असतो कुठला तरी, त्या कुठल्या बेसिसवरती आपण स्टडी करणार आहे. मग याचा कुठल्या बेसिसवरती काय वाटते तुम्हाला. स्ट्रक्चर, पण कसं स्ट्रक्चर वाला त्याचं, बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय असतं. हा, सेलच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय असतं. सेल एक बेसिक स्ट्रक्चर नाहीये, सेल एक फंडामेंटल युनिट आहे, आपला बेसिक युनिट आहे, जिथून लाईफ स्टार्ट होते. ठीक आहे, आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चर आणि युनिट मधला फरक काय की स्ट्रक्चर त्या युनिटला बनवतोय. आता सेल एका स्ट्रक्चर पासून बनली, त्याची मेटाबॉलिक कंडिशन, त्याची अजून दुसरी त्याचं प्रोटोप्लाझम कसा बनलाय, हे झालं स्ट्रक्चर. आणि जो पूर्ण बनलाय तो झाला एक युनिट. मग त्या युनिट पासून अजून सेल बनतील, ते सेल कंबाईन होतील, टिश्यू बनतील, टिश्यू पासून काय बनेल, ऑर्गन्स बनतील, ऑर्गन पासून काय बनेल, ऑर्गन सिस्टम बनेल. ऑर्गन सिस्टम बनली की टोटल जेवढ्या सिस्टम्स आपल्या बॉडीमध्ये, सगळ्या बॉडी मिळून एक आपलं फंक्शन तयार करेल. जसं की सेम प्रत्येक कुठलीही गोष्ट नॉन लिव्हिंग या लिव्हिंग या प्रत्येक एका युनिट पासून स्टार्ट होते आणि एंड कुठे होतो, तिचा एखाद्या मोठ्या सिस्टम मध्ये होतो. जसं की आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीचा फंडामेंटल युनिट तुम्ही सेल सांगितला बरोबर. आणि त्यानंतर कुठल्याही बिल्डिंगचा एक फंडामेंटल युनिट काय असतो, ब्रिक्स असतात, त्याचा कॉलम, त्याची पाया असतो. स्टार्टिंगला ब्रिक्स आणि ती खडी सिमेंट बसून काय बनतं, एक मिश्रण बनतं. आपण त्याला सेल कन्सिडर करू, ब्रिक्सला सेल कन्सिडर करू. ब्रिक्स सेल आहे, खूप साऱ्या ब्रिक्स सोबत आल्या काय बनतंय, खूप साऱ्या ब्रिक्स मिळून टिश्यू बनते. खूप साऱ्या ब्रिक्स मिळून काय बनते, एक वॉल बनते बरोबर. तसंच खूप साऱ्या सेल्स मिळून काय बनणार आहे, टिश्यू बनणार आहे. सेम ॲज इट इज खूप साऱ्या भिंती मिळून, एक 4-5 भिंती मिळून काय बनणार आहे, एक रूम बनणार बरोबर. तशा खूप साऱ्या टिश्यूज मिळून काय बनणार आहे, एक ऑर्गन बनेल बरोबर. खूप साऱ्या रूम्स मिळून काय बनेल, एक BHK किंवा एक बरोबर. तसं खूप सारे ऑर्गन मिळून काय बनेल, एक ऑर्गन सिस्टम बनेल बरोबर. सेम ॲज इट इज खूप साऱ्या ऑर्गन सिस्टम मिळून काय बनेल, एक बॉडी बनेल. इकडे पण काय खूप साऱ्या रूम्स मिळून एक काय बनेल, एक अपार्टमेंट बनेल. सेम ॲज इट इज कुठले तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, आपलं शेतीचं घ्या, कुठले घ्या, सेम ॲज इट इज ह्या सेम गोष्टी होणार की एक युनिट आहे, युनिट पासून दुसरा युनिट बनला मोठा. जसं तुम्ही नॅरो पासून ब्रॉडर पर्यंत जाणार तसं तो काय एक सिस्टम बनवणार.
ठीक आहे, सेम ॲज इट इज इथे. तर आपण याचा जो स्टडी आहे बायोलॉजीचा स्टडी किंवा जो पूर्ण स्टडी बायोलॉजीचा तो कशाच्या बेसिसवरती करू आपण, मेटाबॉलिक प्रोसेसवरती. एक तर करू आपण मेटाबॉलिक प्रोसेसवरती आणि त्याचा प्रोटोप्लाझम वरती. मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे की मेटाबॉलिक प्रोसेस काय असते माहिती आहे कोणाला? मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे की तो बनणार कसा आहे. आपली मेटाबॉलिक प्रोसेस कशी चालते, आपण फूड इनटेक करतो, फूडचं काय होतं डायजेशन, डायजेशन मधून काही न्यूट्रियन्स निघतात, ते आपल्या पूर्ण एका एका सेलपर्यंत पोहोचतात आणि एक एक सेल काय करते ते कंझ्युम करून त्यानंतर त्याचं फंक्शन्स काय करते. सेम ॲज इट इज मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे की तुम्ही इनटेक काय करणार, त्यापासून काय न्यूट्रियन्स भेटणार आणि तिथून पुढे काय जाणार. ओके. आणि त्यानंतर प्रोटोप्लाझम म्हणजे की तुमचं स्ट्रक्चर बनलं कसं आहे प्रत्येक सेलचं. आपण स्टार्टिंग सेलपासूनच करणार आहे, तर ते पुढे बघू आपण. बट प्रोटोप्लाझम आणि सायटोप्लाझम की तुमचं इंटरनल केमिकली कसं बनलंय तुम्ही आणि फिजिकली कसं बनला. ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हटलं आता की लाईफचा बेस काय, सेल इज द काय बेसिस ऑफ लाईफ. कोणाकोणाला माहिती सेल किती टाईपचे असतात, कोणत्या प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक. त्याच्या अगोदर कोणता असता, नाही ते टाईप हे ऑर्गॅनिझम झालं. हे ऐकलंय कधी, सारखे आहे का, सेम आहे का? प्लांट सेल आणि अॅनिमल सेल सेम आहे का? नाही, खूप डिफरन्स आहे. त्यामुळेच ते प्लांट आहे आणि आपण अॅनिमल आहे. आपण पण अॅनिमलच आहे. ठीक आहे. प्रत्येक अॅनिमलची आपली सेल सेम आहे आणि प्रत्येक प्लांटची सेल वेगळी. ठीक आहे. प्लांट आणि अॅनिमल बेसिक डिफरन्स कोणाला माहिती आहे आजपर्यंत, कोणी वाचलंय की बेसिक डिफरन्स काय? सेल वॉल. करेक्ट. सेल वॉल हा एक डिफरन्शिएट करतो प्लांट सेल आणि अॅनिमल सेलला. त्याचं स्ट्रक्चर सेम आहे का दोघांचं पण? मग कसं काय डिफरन्स आहे स्ट्रक्चर मध्ये? प्लांट सेलचं आणि अॅनिमल सेलचं अनडिफाईन्ड स्ट्रक्चर आहे. का बरं, कशामुळे होतं तसं? सेल वॉल बरोबर. सेल वॉल काय करते, एक सेलला एक स्ट्रक्चर देते आणि अॅनिमल मध्ये सेल वॉल नसल्यामुळे काय होतं, स्ट्रक्चर भेटते. एक अॅनिमल आहे त्यामध्ये सेल वॉल आहे, एक अॅनिमलच्या सेल आहे त्यामध्ये सेल वॉल आहे. कुठला अॅनिमल आहे सांगू शकता कोणी? एक हिंट देतो. सेल वॉल असली म्हणजे काय होतं, जे लिक्विड तुमचं किंवा काही आहे लिक्विड किंवा कुठलाही न्यूट्रिएंट्स तो ऍब्झॉर्ब केल्यानंतर जास्त दिवस टिकतं. करेक्ट. कॅमलच्या सेलला सेल वॉल आहे. त्याच्यामुळे काय होतं की तो आपण म्हणतो बरेच बघितलंय कॅमल आणि रॅट आहे. आय थिंक काही टाईपचे रॅट, फक्त जास्त सगळ्याच टाईपचे रॅट नाहीये. कॅमल आणि रॅट त्यांचं काय सेल वॉलला म्हणजे सेलला वॉल आहे, त्यामुळे काय होतं ते विदाऊट वॉटर ड्रिंकिंग वॉटर 6 महिने राहू शकतात. ठीक आहे. असं की कशामुळे होतंय, फक्त सेल वॉल. बघा, एक स्ट्रक्चर चेंज झालं सेलमधलं, अख्खी त्याची पूर्ण लाईफस्टाईल चेंज झाली. बरोबर. सेम ॲडिस तसं आहे. तर मग आपण डिफरन्शिएट बघू अगोदर सेलचा. प्लांट सेल, अॅनिमल सेल, त्यानंतर कुठली असेल, प्रोकॅरियोटिक असेल की युकॅरियोटिक असेल. एक हा टाईप झाला. दुसरा टाईप झाला प्रोकॅरियोटिक किंवा युकॅरियोटिक. ह्या दोन टाईपचे सेल आपण बघू. ठीक आहे. अगोदर प्लांट सेल अॅनिमल सेलचा डिफरन्स झाल्यानंतर मग ती सेल कुठली, प्लांट मध्ये पण आणि अॅनिमल सेल मध्ये पण, प्रोकॅरियोटिक कोणती आणि युकॅरियोटिक कोणती. तर यामधला डिफरन्स माहिती आहे कोणाला, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधलं काय असतं सांगू शकतोय? गेस. असं काही एकदम आन्सर करेक्ट आलं पाहिजे असं काही नाही, एक गेस. प्रोकॅरियोटिक मध्ये अनडिफाइंड न्यूक्लियर आणि युकॅरियोटिक मध्ये डिफाइंड न्यूक्लियर का उलट झालं बघ का? बरोबर. काय असतं, काय सांगितलं पुन्हा सांग?
प्रोकॅरियोटिक मध्ये अनडिफाईन्ड न्यूक्लियर मेम्ब्रेन असते आणि युकॅरियोटिक मध्ये डिफाईन्ड. डिफाईन्ड. करेक्ट. ठीक आहे. म्हणजे सांगायचं झालं तर जो न्यूक्लियस आहे त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं आणि एकामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन नसतं. प्रेझेंट आणि ॲब्सेंट यावरती डिफाईन्ड होतं की ती सेल प्रोकॅरियोटिक आहे किंवा युकॅरियोटिक आहे. ठीक आहे. त्यानंतर कुठलाही ऑर्गॅनिझम्स असो, काय असतो, कुठलाही ऑर्गॅनिझम्स असो, एक तर तो असेल काय, नाही लिव्हिंग नॉन लिव्हिंग नाही, ॲनिमल सांगतोय मी. ॲनिमल ऑब्विसली लिव्हिंगच असणार सगळे. काय असेल, एक तर युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर असेल. ठीक आहे. युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर. आता यामधला डिफरन्स सांगा काय तर. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर मधला डिफरन्स काय ते सांगा. ही मीन्स युनिसेल्युलर मीन्स सिंगल सेल, बरोबर. सिंगल सेल, एकच सेल आहे. टोटल जेवढे फंक्शन बॉडी मधले होतील त्याच्या डायजेशन, एक्झॉक्शन, सगळे फंक्शन फक्त काय एकच सेल त्याची पूर्ण एक्झिक्यूट करणार. मल्टीसेल्युलर मध्ये काय असणार, मल्टीसेल असणार, त्यामध्ये त्याची ऑर्गन्स येतील, टिश्यू येतील, ऑर्गन सिस्टम असेल. ठीक आहे. मल्टिपल सेल असतील, मल्टिपल सेल असतील, बरोबर. बट हा याचे एक्झाम्पल माहिती आहे का तुम्हाला युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरचे? अमिबा आणि अजून एक आहे पॅरामेशियम. ते एक्झाम्पल झाले युनिसेल्युलरचे. आणि मल्टीसेल्युलरचे मग सगळेच प्लांट्स आहे, आपण आहे. ठीक आहे. हे झाले. त्यानंतर सेलमध्ये टिश्यू मध्ये काय येतील. आता हे सेलचं जर आपण ह्या याच्यावरती स्टडी करणार, टिश्यूचा स्टडी कशावरती करू, त्याच्या अरेंजमेंट वरती. एक टिश्यूचं स्ट्रक्चर कसं असतं कोणाला माहिती आहे? हनीकॉम लाईक. बघितलंय कधी? हनीकॉम लाईक स्ट्रक्चर असेल त्याचं. हे काय एक एक सिंगल सेल म्हणजे असंच एकदम सेम टू सेम नसेल, बट खूप साऱ्या सेल मिळून एकत्र येतील, जेव्हा अटॅच होतील त्याला आपण काय म्हणू, टिश्यू म्हणू. ठीक आहे. ग्रुप ऑफ सेलला आपण काय म्हणतो, टिश्यू म्हणतो. ठीक आहे. दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण ते कव्हर करू. त्यानंतर आता टिश्यू बनल्या, सेल बनल्या, बरोबर. आता याच्यानंतर काय बनेल, ऑर्गन सिस्टम. बट त्या अगोदर याची जी स्टार्टिंग आहे टिश्यू आणि सेलची, सगळ्यात चांगली बेस्ट जर कुठं एकदम सिंपल जर बघायची असेल, विदाउट कॉम्प्लिकेशन. कॉम्प्लिकेटेड ह्युमन्स मध्ये आणि ॲनिमल्स मध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहे. जर सिंपल बघायची असेल तर कुठे असते, प्लांट सेल मध्ये. ठीक आहे. तर आपण स्ट्रक्चर आणि त्याचं रिप्रोडक्शन किंवा ऑर्गनायझेशन आपण कशामध्ये बघू, प्लांट सेल मध्ये बघू आणि प्लांट टिश्यू मध्ये बघू. आता स्कूलमध्ये तुमचे 10th झाले सगळ्यांची. मराठी मीडियमचा आहे कोणी 10th मधलं इथलं? रोहन, मी होतो मराठी मीडियमचा. ठीक आहे. 11th तुमचं 11th चालूच आता. तुमचे कॉलेज कुठे कुठे तुम्हाला ते एकदा कळू द्या. 11th चे कॉलेज, 11th ला ऍडमिशन घेतलंय तुम्ही कुठे? इथेच प्रॉपर सिटीमध्ये. किती जणांचे सिटी इथे? अच्छा. आणि गावाकडे बाकीच्यांचं म्हणजे रेग्युलर कॉलेज नाही करत तुम्ही. बाकीचे आहे ते रेग्युलर करता किंवा कधी असं प्रॅक्टिकल वगैरे? अच्छा, हा ते बरं. तर 10वी मध्ये असतील, माहित नाही तुमच्या शाळा म्हणजे तुमच्या स्कूल्स मध्ये हे झालंय का. एक सायन्स होता आपल्याला, सामान्य विज्ञान म्हणून एक धडा होता, जनरल सायन्स म्हणून. त्यामध्ये काही तुमचे प्रॅक्टिकल व्हायचे का, ज्यामध्ये टेलिस्कोप नाही, स्टेटस मायक्रोस्कोप खाली तुम्हाला टिश्यू दाखवलेत का? दाखवलेत. कसली टिश्यू दाखवली तुम्हाला, कोणत्या प्लांटची? करेक्ट, ओनियनची दाखवला. का बरं? की प्लांटची सेल जी आहे सगळ्यात सोपी जर कुठली असेल बघायची किंवा एकदम सिंपल जर कुठे अंडरस्टँड कोणती सेल होत असेल तर ओनियनची होते आणि ती एकदम क्लिअरली दिसते. आता ह्युमनची सेल, आपण ह्युमनची सेल का बरं नाही यूज करत? कारण की तिला कुठतरी भाग कापून मग ते बघावं लागेल. आता एवढं आपण हार्मफुल तर नाही देऊ शकत ना सगळ्यांना. मग त्यापेक्षा आपण काय करतो की ओनियन लावतात, असे कांदा रोज खाता सगळे. ठीक आहे. त्यामुळे मग कांद्याची आपण एक हे बघणार किंवा एखाद्या झाडाची जी बार्क आहे स्टार्टिंगची ती काढून त्यामधली सेल बघणार. त्यामध्ये पण सेल एक याच्यामध्ये दिसते बघा, एक थिन लेअर असते, खूप जास्त थिन.
त्या थिन लेअर मध्ये दिसते, बरोबर. कोणी कोणी पर्सनली स्वतः बघितली असेल त्या मायक्रोस्कोप खाली. आता तुम्ही 5 मिनिटं अगोदर म्हणले की स्वतः म्हणजे तुम्ही तिथे जाऊन बघितली का? स्वतः म्हणजे बघितले, तुमच्या टीचर्स लोकांनी हेल्प केली असेल, बघितली, कशी दिसली तुम्हाला स्केल? असं आता नका म्हणू की छान होती, ठीक आहे. असं कशी होती म्हणजे एक्झॅक्ट तिचं स्ट्रक्चर कसं दिसलं तुम्हाला, काय दिसलं? एक डॉट होता, त्याला आपण न्यूक्लिअर म्हणतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियस. न्यूक्लियस झूम करून बघितलंय न्यूक्लियस मध्ये काय वगैरे नाही, एवढा तुम्ही डीप मध्ये स्टडी नसेल, बरोबर आहे. तर आपण आता इथे मी म्हणजे याची पण प्रोजेक्टरची पण हेल्प घेऊ आपण. माझ्याकडे डायग्राम्स आहे, ते काही डमीज आहे, त्या पण तुम्हाला आणून दाखवणार. प्रत्येक ऑर्गनचं माझ्याकडे डमी आहे, म्हणजे प्रत्येक ऑर्गन जे आपलं जेव्हा ह्युमन फिजिओलॉजी स्टार्ट होईल तेव्हा अजून जास्त मजा येईल. म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही डायरेक्ट बघू शकता हातात घेऊन उघडून प्रत्येक त्याची लेअर कशी असते, काय असते. त्यानंतर प्लांटचं नाही अवेलेबल माझ्याकडे, कारण की प्लांट मी मोस्टली दुसऱ्या क्लासेसवरती जेव्हा लेक्चर घ्यायचं प्लांट फिजिओलॉजी नव्हतं घेत, ह्युमन फिजिओलॉजी घ्यायचं. त्यामुळे आणि प्लांट फिजिओलॉजी एवढी काही अवघड नाही की ज्यामुळे मी शिकवू शकत नाही म्हणून, ठीक आहे. मी पण स्टडी केला आहे बायोलॉजीचा, 4 वर्ष टीचिंग केली बायोलॉजीचीच प्रॉपर, आणि स्वतः 2 वेळेस माझा MBBS ला नंबर लागला, त्यामुळे आउट ऑफ मार्क्स होते बायोलॉजीमध्ये, असं की एवढी हे नाही आहे. सो शिकवू शकतो. आणि कुठे चालू होता आपला विषय? हा, टिश्यू. सेल तुम्ही बघितली, बरोबर आहे. स्ट्रक्चर होतं तुम्ही बघितली, मग कोणती? ओनियन, म्हणजे प्लांट सेल बघितली. प्लांट सेल वेल स्ट्रक्चर असते. तुम्ही ॲनिमलची बघितली का? ॲनिमलची सेल वेल स्ट्रक्चर नसते, प्रॉपर स्ट्रक्चर नसतं, त्यामुळे आपण ती पडद्यावरती बघू, ठीक आहे, काही विषय नाही. त्यानंतर रिप्रोडक्शन बघू आपण. रिप्रोडक्शन प्लांटचं, ॲनिमलचं पण. मग ॲनिमलमध्ये आपण पण येऊ, त्यामध्ये ह्युमन रिप्रोडक्शन येईल, मेल फिमेल दोन्हीचं रिप्रोडक्शन येईल. प्लांटचं रिप्रोडक्शन येईल, सेक्शुअल, बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल सगळे येतील. त्यानंतर आपण सगळ्या ह्युमन फिजिओलॉजी जेव्हा स्टार्ट होईल, मी एक लिस्ट करून देतो तुम्हाला ह्युमन फिजिओलॉजीची, तेवढ्या सिस्टम्स आपण बघणार आहे ह्युमन फिजिओलॉजीमध्ये. आणि मग त्या सिस्टमनुसार तुम्हाला एक बेटर अंडरस्टँडिंग होईल की कसं स्ट्रक्चर असतं आपल्या ह्युमन बॉडीचं, मजा येईल तुम्हाला असं काही, ठीक आहे. ह्युमन फिजिओलॉजी जेव्हा स्टार्ट करेल, काही डाऊट असेल तर हात वर करायचा सर आणि विचारायचं, ठीक आहे. ह्युमन फिजिओलॉजी जेव्हा स्टार्ट करू आपण, आता जेव्हा मी सांगितलं आता हे ज्या सिम्पल, याच्यामध्ये कोणते कोणते चॅप्टर येतील? सेल, टिश्यू, अजून कोणते? प्लांट रिप्रोडक्शन, फिजिओथेरपी, प्लांट फिजिओलॉजी, प्लांट अॅनाटॉमी, त्यानंतर येईल प्लांटचं रिप्रोडक्शन, ठीक आहे. तेच झालं की लगेच ॲनिमलचं रिप्रोडक्शन घेऊ. त्यानंतर ह्युमन फिजिओलॉजीमध्ये मग कुठल्या कुठल्या सिस्टम्स येतील आपण म्हणलो सिस्टम 1 आणि सिस्टम 2, ठीक आहे. तर सिस्टम 1 पूर्ण आपण 1 आणि 2 ला पण काय म्हणतो की ह्युमन फिजिओलॉजी म्हणतो. ह्युमन फिजिओलॉजीमध्ये तुमच्या जवळपास 6 ते 7 तुम्हाला हे येतील, सिस्टम्स येतील. त्यामधली पहिली डायजेस्टिव्ह सिस्टम, एक नोट डाऊन करून घ्या. डायजेस्टिव्ह सिस्टम आपण सिस्टम पण एक प्रॉपर मॅनर्सनी घेऊ. आता आपले सगळे पार्ट्स बनले बॉडीचे, बरोबर. पार्ट्स बनले, ऑर्गन्स बनले, एक सिस्टम बनली प्रॉपर, आपली पूर्ण बॉडी बनली, बरोबर. आता बॉडी बनली, पण बॉडी वर्क कसं करेल? मेटाबॉलिकली आणि प्रोटोप्लाझम कशी करेल? तर आपल्याला जेव्हा बॉडी फंक्शन करायची तेव्हा अगोदर सगळ्यात आधी काय लागल? एनर्जी लागल, पॉवर. एनर्जी कुठून भेटेल आपल्याला? फूड मधून भेटेल. तर फूड मधून भेटेल, पण त्यासाठी काय प्रॉपर सिस्टम पाहिजे. म्हणून मग आपण अगोदर स्टार्टिंगला घेऊ डायजेस्टिव्ह सिस्टम, म्हणजे की फूड इनटेक कसं होणार, त्याचं डायजेशन कसं होणार, आणि डायजेशन झाल्यानंतर ते कुठे कुठे कसं कसं पोहोचणार, कोणत्या फॉर्म मध्ये पोहोचणार, ते डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये बघू. सेकंड येईल, आता डायजेस्टिव्ह सिस्टमला सपोर्ट करायला एक सिस्टम पाहिजे. जेवढीच इम्पॉर्टंट आहे, जेवढं डायजेशन आपल्याला किंवा फूड जेवढं इम्पॉर्टंट आहे, तेवढी दुसरी गोष्ट एक अजून इम्पॉर्टंट आहे, ऑक्सिजन. त्यासाठी कोणती सिस्टम असेल? रेस्पिरेटरी सिस्टम, करेक्ट. त्याला आपण एक्सपायरेटरी किंवा रेस्पिरेटरी सिस्टम म्हणू, ठीक आहे. आता यामध्ये कुठले कुठले पार्ट्स येतील बरं सांगा? ऑर्गन किंवा पार्ट्स कुठले कुठले येतील? लंग्स येईल, हार्ट नाही येणार. लंग्स, अजून ट्रकिया, माउथ, नोज, हे सगळ्या गोष्टी कशात येतील? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, या सगळ्या गोष्टी येतील रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये. आता आपण ऑक्सिजन घेतला,
बरं, अजून आपली सिस्टम कम्प्लीट नाही झाली. याला सपोर्टला अजून एक कोणती सिस्टम आहे ज्यामध्ये हार्ट येईल? सर्क्युलेटरी सिस्टम. कारण की डायजेशन केलं आपण, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये डायजेशन केलं, न्यूट्रिएंट्स